गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ शहरातील एकतानगर व प्रकाशनगर परिसरातील नागरिकांनी आपल्या हक्कासाठी जोरदार आवाज उठवत अंबरनाथ नगर परिषदेविरुद्ध जनआक्रोश मोर्चा काढला। शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे घरांवर झालेल्या कारवाईत बाधित झालेल्या सुमारे 32 कुटुंबांसह स्थानिक नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा मोर्चा एकतानगर येथील कैलास कॉलनीतून निघून नगर परिषद कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधलं। प्रदर्शनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे प्रकल्पामुळे घरांवर परिणाम झालेल्या कुटुंबांना तात्काळ पर्यायी निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच संबंधित कुटुंबांना अधिकृतपणे प्रकल्पग्रस्त घोषित करून शासकीय घरकुल योजनांचा लाभ देण्याबाबत लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय भविष्यात रस्ते रुंदीकरण किंवा नाले विस्तारीकरण यासारख्या विकासकामांदरम्यान बाधित होणाऱ्या कुटुंबांसाठी पूर्वनियोजन करून योग्य पुनर्वसन किंवा नुकसान भरपाई देण्याची ठोस व्यवस्था करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। साहेब, आज एकतानगर रहिवासी संघ यांच्यातर्फे हा मोर्चा होता आणि या मोर्चा दरम्यान आम्ही प्रकाशनगरपासून एकतानगरपासून ते नगरपालिकेपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत आणि या मोर्चा संदर्भात आम्हाला जी काही बॉडी होती प्रशासनाची त्यांनी आता इथे येऊन भेट दिली। त्याच्यानंतर आमची वरती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो की याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे। विषय आहे शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पग्रस्त एकतानगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याबाबत। उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की अंबरनाथ नगर परिषदेमार्फत शिवमंदिर प्रकल्पग्रस्त एकतानगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याकामी दिनांक 23/3/2024 रोजी संबंधित झोपडपट्टी धारकांचे रहिवासाबाबतचे कागदपत्रे नगर परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती। त्या अनुषंगाने आपल्यामार्फत दिनांक 25/3/2024 रोजी पत्रान्वये एकूण 23 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे नगर परिषदेकडे सादर करण्यात आले असून 8 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे अप्राप्त आहेत, म्हणजे ते मिळालेले नाही आहेत। सद्यस्थिती या प्रकरणी कारवाई सुरू असून नगर परिषद एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदरचा विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। तरी आपण अवलंबलेल्या मोर्चाचे मागे घेण्यात येऊन नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती आहे। हे 31 घरं आणि 30 घरं आणि एक दुकान एवढे तोडलेले आहेत आणि 23 जणांची त्यांना कागदपत्र दिलेली आहेत। 8 जणांची कागदपत्र आहेत ते आम्ही लवकर त्यांना सुपूर्द करणार आहोत। पालिकेतर्फे काय आश्वासन मिळाले? पालिकेने सांगितले की ह्या महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये
या महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये ते हा विषय हा बोर्डासमोर त्यांच्या पॅनलसमोर मांडणार आहेत जनरल बॉडीसमोर. आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये आमच्या संबंधित असलेले आमची जी लोकं आहेत त्यातले 3 ते 4 प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बसणार आहेत. पालनवर तुम्ही समाधानी आहात? मी पालिकेच्या याच्यावरती खरंच आम्ही समाधानी नाही आहेत, पण पालिकेला वेटीस धरून काय मिळणार नाही आहे. आमचा संघर्ष हा कायम राहणार आहे. जोपर्यंत आमच्या घराचे पत्रे चढत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील. आज आम्ही वेळ घेतो आहे, त्यांना आम्ही वेळ देतो आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे. काही काळासाठी नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जर का हा विषय झाला तर आम्ही त्यांना स्वतःहून त्यांना आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोलवू आणि जर का विषय नाही झाला तर आम्ही सत्यनारायणाची पूजा इथंच मांडू. सर, मागच्या महिन्यामध्ये आमची घरं तोडण्यात आली 7 तारखेला. त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो. 3 दिवस उपोषणानंतर मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं लवकरात लवकर पुनर्वसनाच्या पात्रतेचं आम्ही लेटर देऊ आणि तुमचं शेल्टर होम म्हणून आम्ही लवकरात लवकर देऊ. त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी देखील आम्हाला काय पाठपुरावा झाला नाही. त्याच्यानंतर हा दुसरा मोर्चा काढण्याची आमची वेळ आली. या मोर्चामध्ये आमची उपमुख्याधिकारी साहेब त्यांच्याशी भेट झाली. सिटी इंजिनियर होते, त्यांच्याशी भेट झाली. ते बोलले की आम्हाला पुढच्या येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुमचा हा प्रस्ताव आम्ही मांडू आणि काय आहे ते आश्वासनच दिले. मी त्याला आश्वासनच मानणार, कारण आजपर्यंत गेल्या 1 वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासनच भेटत आलेत. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्हाला काय पूर्णपणे ठोस असं आमच्यावरती काय निर्णय घेतलेला नाही, ठाम असा निर्णय घेतलेला नाही. आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनच भेटण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर एक माझी विनंती आहे खासदार साहेबांना की साहेब, तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत जेवढे रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जेवढे घरं बाधित झालेत, लगभग 2000पर्यंत घरं बाधित झाले असतील. तुम्ही त्यांना ते घरं तुटण्यापूर्वी, अजून पण घरं तुटलेली नाहीत, त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना घरं दिली. ह्या 31 घरांवरतीच अन्याय का? हे 31 घरंच का? त्यांना अजून पण गेल्या 1 वर्षापासून त्यांचा काय पाठपुरावा कोणती प्रशासन आणि कोणते लोकप्रतिनिधी का नाही करत आहे? मला तर असं वाटतंय साहेब की असा मेसेज तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. या गोष्टीची 31 घरांची कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, मला असं वाटतं. म्हणून माझी विनंती आहे साहेब, तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष द्या, तरच आमचा काय न्याय निवाडा निघेल. पालिका प्रशासनाने याकडे जर आमचे 1 महिन्यामध्ये 2 आंदोलन झालेत. याच्या पुढेही कंटिन्यू आणि तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत. माझं नाव राकेश जगदीश जाधव. मोर्चा दरम्यान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच आगामी महासभेत जीबी हा विषय प्राधान्याने मांडून योग्य तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन दिलं. आपले प्रतिनिधी आमच्याकडे आले होते. मागच्या आठवड्यामध्ये आपले प्रतिनिधी आमच्याकडे आले होते. त्यावेळेस आपण त्यांच्याकडून चर्चा केली होती. आपले इथे एकूण 30 घरं आणि 1 दुकान आहे, असे 31 आपले पूर्ण इमारती तुटलेल्या आहेत शिवमंदिर प्रकल्पामध्ये. सदरबाबत आपण प्रतिनिधींसोबत चर्चा केली असता त्याच्यामध्ये आपली अडचण अशी होती की फक्त आपण लिस्ट होती, पण लिस्टसोबत असं सरांनी सांगितलं असता आपल्याला डॉक्युमेंटेशन लागणार आहे. पुढे जाऊन आपल्याला तुम्हाला पक्के घर द्यायसाठी पण आम्हाला प्रस्ताव पाठवावा लागतो. SRA असते, शासनाची योजना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट घरं मिळतात. त्यासाठी आपल्याला प्रस्ताव देण्यासाठी पण आपल्याला डॉक्युमेंट लागणार होते. प्लस ज्या ठिकाणचे आपले जे घरं तोडण्यात आले त्याच लोकांचे आपल्याला पुनर्वसन करता येईल, त्यासाठी आपण डॉक्युमेंट मागवले होते. त्यापैकी आतापर्यंत माझ्याकडे 23 लोकांची अख्खी लिस्ट आलेली आहे. त्यामध्ये आपले दादा समोर उभे आहेत, त्यांनी आम्हाला सगळं सहकार्य केलं होतं आणि त्यांनी सगळे डॉक्युमेंट आम्हाला गोळा केले. अजून 8 लोकांचे कागदपत्र अपूर्ण आहेत. त्या सर्वांची लिस्ट करून आमचे प्रधानमंत्री आवास योजनेचा सेल आहे त्याच्यामध्ये आपण सगळं पूर्ण नियोजन करतो आहे. तसेच पुढची जी आता आपली जीबी येणार आहे, पुढच्या जीबीमध्ये आपण हा विषय घेतोय की तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. पुढच्या आता जी सर्वसामान्य सभा आहे आपली, त्याच्यामध्ये आपला हा विषय प्राधान्याने घेण्यात आला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रकल्पग्रस्त जो आपल्याला सर्टिफिकेट द्यावायचा आहे त्यासाठीचा एक मेन मुद्दा आहे. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला जागा उपलब्ध करून द्यायची. तिकडे तुटल्यानंतर आपल्या निवाऱ्याचा विषय झालेला आहे, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायसाठी त्यावर चर्चा होणार आहे. प्लस आपले ज्या लोकांचे घरं तुटलेत त्यांना पक्क स्वरूपाचे घरं जे मिळाले पाहिजे, त्यासाठी शासनाकडे आपला प्रकल्पासाठी आपण पूर्ण प्रोत्साहन पाठवणार आहे. त्यासाठीची पुन्हा योजना त्यामध्ये घेण्यात आलेली आहे.
राजवट असताना सर्व अधिकार सरांना होते, सीओ सरांना. आता ऐकून घ्या एक मिनिट. कार माननीय बॉडीला असते, सर्व अधिकार आपले जे अधिकार आहे ते सर्व बॉडीला असते. नगरसेवक अध्यक्ष या सगळ्यांपुढे तो विषय घ्यावा लागतो. आता येणाऱ्या एका महिन्यात आपला बॉडी विषय घ्यावा लागतो. मी बोलून डॉक्युमेंट गोळा केले, बरोबर आहे. त्यानंतर झाली आपले डॉक्युमेंट मी गोळा स्वतः करून घेतले आणि पुढच्या मीटिंगसाठी तो विषय पण दिला आहे की आता या विषयामध्ये एकता नगर रहिवासी काय करावं त्याबाबत सगळा विषय आपण दिलेला आहे. येत्या 10 किंवा 12 तारखेला तुमच्या अगोदर ते तडवी साहेब होते मीटिंग मध्ये तो विषय घ्यावा लागतो. आणि येणारा मोर्चा काढायची वेळ येते. ऑन कॅमेरा बोलतोय. 23 तारखेला आपली मीटिंग झाली, त्यानंतर लगेच पुढची मीटिंग आता 10 किंवा 12 तारखेला लागणार आहे. अजून झालेली नाहीये. 23 तारखेनंतर येत्या 10 किंवा 12 तारखेला आपली मीटिंग होणार आहे. त्यामध्ये तो विषय घेणार आहे आपण मीटिंग मध्ये. यावेळी अब्दुलभाई यांनीही महासभेत या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून बाधित 32 कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. परशुराम शेठ आपले चित्रकूट यांनी 2 ते 3दा आपल्याला चर्चा केलेली आहे. आम्ही स्वतः मागच्या वेळेला काही लोकांनी जेव्हा आम्हाला पत्र दिलं होतं त्याच्यानंतर परशुरामजी मी स्वतः व्यक्तिशः बोललेलो आहे. आपल्याला एक लक्षात घेऊन द्या की तुम्ही जेव्हापासून झोपडपट्टी तुटलेली आहे आणि आता तुम्हाला सर्वात अगोदर जनरल बॉडीचा विषय घेऊन तुम्हाला मंजुरी द्यावी लागणार. तुमच्या लोकांसाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंटेशन मला वाटतं दिलेले असणार आहे. तुम्ही सर्व दिलेले डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंटच्या आधारे येणारा हे जे 8 दिवसामध्ये जनरलबॉडीची मीटिंग लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून विषय मंजूर करण्यात येणार आहे. आताच मी मेयरला तुमचा विषय दिलेला आहे, पूर्ण विषय दिलेला आहे. हे मीटिंगमध्ये तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे 3 मागण्या आहेत त्याच्यात 2 मागण्याचा मी खुलासा करतो. प्रशासन पण तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेतले होते, त्यांनी स्क्रुटनी केलेली आहे. जे 30 घरं आणि एक दुकान आहे, बरोबर ना, त्याच्या अनुषंगाने ठराव करून तुम्हाला विस्थापिताचा दाखला, ज्याला तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणता, तो विस्थापिताचा दाखला देण्यात येईल. तात्पुरती स्वरूपाची जागा कुठं द्यायची आहे त्याच्यामध्ये काही जागा आम्ही ते चिन्हित केलेले आहे. तुम्ही स्वतः पण काही ठिकाणी गेला होता, तिथल्या लोकांना विरोध झाला म्हणून अतिशय म्युन्सिपाल्टी मार्फत त्याला पैसे मंजूर करून तात्पुरत्या स्वरूपाचे तुम्हाला तिकडे निवारा उभा करून मूलभूत सुविधाचा सह तो पण विषय तसं जनवाडीमध्ये येणार आहे. ही ॲज अ नगरसेवक बॉडी म्हणून मी तुम्हाला गवाही देतो आणि प्रशासनातर्फे जे विषय येणार आहे ते तुम्हाला इंजिनियर सांगतील. या आंदोलनात अशोक सिनीरप्पा, राकेश जाधव, शहनवाज शेख, मिलिंद भोईर, प्रकाश नलावडे, राहुल बनसोडे, रमेश गवली आदींसह अनेक स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.